यानंतरची बातमी आहे संसदेतून। संसदीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा टप्पा सुरू होतोय। आखाती देशातील युद्धाबाबत भारताची भूमिका काय असा प्रश्न सर्वांनाच पडलाय। मंत्री एस जयशंकर आज संसदेमध्ये निवेदन सादर करणार आहेत। अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्ध आता आणखी भडकण्याची सुद्धा शक्यता आहे, कारण अमेरिका आणि इस्रायल आणि इराण यांमध्ये एकमेकांवरती जोरदार प्रतिहल्ले सध्या सुरू आहेत आणि इराणनं होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्यानं जागतिक व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे। याचा फटका भारतालाही बसण्याची शक्यता वर्तवण्यात येते। दरम्यान अमेरिका, इस्रायल आणि इराणमधील युद्धावरती भारताची नेमकी भूमिका काय याबाबत भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आज संसदेत काय निवेदन सादर करतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझी सहकारी उज्ज्वला रौंदळ सध्या आपल्या सोबत आहे। उज्ज्वला, सध्या आपण पाहतोय की आखातामध्ये संघर्ष सुरू आहे आणि आज संसदीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू होतोय। भारताची भूमिका काय याकडे सध्या संपूर्ण भारतवासियांचं लक्ष लागलंय। आज एस जयशंकर काय बोलू शकतात संसदेमध्ये, कोणकोणत्या मुद्द्यांवरती प्रकाश टाकू शकतात? नक्कीच आज संसदीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे। आखाती देशांमधील युद्धाबाबत भारताची भूमिका काय असणार आहे या संदर्भात जयशंकर आज निवेदन सादर करणार आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये जे युद्ध भडकण्याची शक्यता वाढत आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण एकमेकांवरती प्रतिहल्ले करत आहेत आणि इराणने जो होर्मुझ समुद्र किनारा आहे तो बंद केलाय, त्यामुळे जागतिक व्यापार ठप्प होण्याच्या मार्गावर आहे आणि याचाच फटका भारतालाही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान अमेरिका आणि इस्रायल, इराणमध्ये म्हणजे यावरती भारताची भूमिका काय असेल, भारत काय भूमिका घेईल यावरती जयशंकर आज निवेदन देणार आहे। सकाळी 11 वाजता राज्यसभेत आणि दुपारी 12 वाजेपर्यंत भारताची भूमिका स्पष्ट करतील। पण उज्ज्वला, यामध्ये आपण एक गोष्ट प्रामुख्याने बघितली पाहिजे, ती म्हणजे अशी की सध्या तेल व्यापार आपला ठप्प झालेला आहे। कच्च्या तेलावरती निर्बंध आलेले आहेत। जे काही इंधन आपल्यापर्यंत येतं त्याच्यावरती सुद्धा काही प्रमाणामध्ये आपल्याला ते इंधन मिळत नाहीये। त्याच्यावरती काय बोलू शकतात? याला पर्याय दुसरा काय असू शकतो? नक्कीच आता युद्धामुळे जगभरातील इंधन पुरवठा हे परिणाम झालेला दिसतोय। खनिज तेल किंवा नैसर्गिक वायू आयातीवरती जो आहे तो भारत चिंतेचे दिवस वाढत चालले, कारण की आता रशियाकडून आपल्याला तेल निर्यात करण्यासाठी काही दिवसांची मुदतही मिळाली आहे। त्यामुळे या दिवसांमध्ये आपण काय भूमिका घेऊ हे जयशंकर आज स्पष्ट करतील। नक्कीच, धन्यवाद उज्ज्वला, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।